आज अशी अवस्था आली की जेव्हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते तेव्हा या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कायदा केला गेला की पहिलीपासून 12वी पर्यंत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही माध्यमांच्या कुठल्याही मंडळांच्या जरी शाळा असल्या तरी तिथं मराठी भाषा सक्तीने शिकवली गेली पाहिजे असा राज्य शासनाने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना केलेला कायदा. त्या कायद्याला या सरकारनं स्थगिती दिली. मराठी भाषेला मुळावर कोण आलं तर विद्यमान सरकार माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये या कायद्याला स्थगिती देऊन टाकली 2 वर्षापूर्वी. इथंच खरं तर मुळावर कोण येतं मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या हे मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ता आणखीन पुढचं पाऊल उचललं तर ते हिंदी भाषेची सक्ती, मग त्रिभाषा सुटतं. खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही आहे आणि त्यांचं कोणत्याही पद्धतीची सक्ती आपल्यावर नाही आहे. आपण काय करतो आहोत तर हा अजेंडा कोणाचा हे मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे. म्हणूनच सातत्याने आम्ही सांगत आलो. आदरणीय उद्धवजी सतत बोलत असतात, मग तो धारावीचा प्रकल्प असू द्या किंवा महाराष्ट्रातील उद्योग असू द्या, तेव्हा हे सगळं निघायचं किंवा मराठी भाषेला आत्ता काही व्यापाऱ्यांनी धाडस करून दाखवले आम्ही मराठी नाही आता असं हिंदीत बोललो आम्हाला तुम्ही मराठीत बोलणार नाही बरे. हे जे काही सुरू झालं आहे महाराष्ट्रात ते मराठी माणसाच्या मुळावर येणार आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुळावर येणार आहे. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची मुंबईवरचा वाकडा डोळा अधिक तीव्र होणार आहे. हे कळायला मराठी माणसाला लागलं पाहिजे आणि त्यांनी यातनं आपण शिकलं पाहिजे की ही जी मराठीची सक्ती केलीत तुम्ही. म्हणून आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं 2 ठराव आले की आदरणीय सुभाष देसाई साहेब जेव्हा राज्याचे भाषामंत्री होते आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो कायदा पास झाला होता तर त्या कायद्याची अंमलबजावणी करा. 3री भाषा पहिली 5वीपर्यंत सक्तीची करता येणार नाही. उलट आमचा प्रश्न आहे मग ज्या राज्यांना हे तुम्ही यांच्यासाठी करताय त्या राज्यांना विचारा तुम्ही 3री भाषा कोणती शिकणार. उत्तर प्रदेशात 3री भाषा कोणती शिकणार आहात, मराठी की तमिळ. मग महाराष्ट्रावर का अन्याय. आणि म्हणून महाराष्ट्रावरचा अन्याय आहे तो मुळासकट उघडून काढला पाहिजे. त्यासाठी आजचं हे माननीय दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत त्यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आज आयोजित केलं. त्याला आम्ही आमची ठाम भूमिका मांडलेली आहे. म्हणून तर हा बैठकीत हा विषय आलाच की शासन निर्णय कुठे आला. शासन निर्णय येत नाही आहे आणि तो यायला हवा की आम्ही नुसती स्थगिती नाही हा नाहीच. 1ली ते 5वीपर्यंत हिंदी भाषा किंवा कुठलीही भाषा 3री भाषा त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जाणार नाही असा शासन निर्णय आला पाहिजे. भारत पाक जे सीजफायर झालेलं आहे त्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प करतात. याकडे सगळ्यांनी यापेक्षा देशाची विश्वगुरूंची चेष्टा कोणती असू शकते एवढं लक्षात घ्या. जे कोणी अंधभक्तांना विश्वगुरू वाटतं त्यांना कळलं असेल आज की आपल्याला कोण नाचवतं आणि कोण खेळवतं आहे. आणि म्हणून हे जे झालं शस्त्रसंधी झाली स्वागत आहे. पाकिस्तानला धडा म्हणजे काय ज्या पद्धतीनं लष्करानं काम केलं आहे त्याला कुर्निसात काय त्याला जितकं अभिवादन तितकं थोडं आहे. पण त्याचबरोबर आपलं नुकसान पण काय झालं ह्याची पण आपण दखल घेतली पाहिजे. उलट ही संधी होती पाकिस्तान व्याप्त काश्मीर त्याला सोडून घेणं आणि भारतामध्ये समाविष्ट करून घेण्याची ही संधी होती. ही संधी आपण गमावली असं मला वाटतं. भारत पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा हा नेहमीच 2 राष्ट्रामधला राहिलेला आहे. त्यामध्ये 3ऱ्या राष्ट्राचा कुठला हस्तक्षेप नव्हता परंतु अमेरिकेचा हस्तक्षेप हा सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं का तुम्ही पाकिस्तानला जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे त्यांनी कर्ज मंजूर केलं आहे ते आहे $7 दशलक्ष. त्यातला पहिला हप्ता 9 तारखेला $1.3 दशलक्ष दिला जात होता. कुणाचं वर्चस्व असतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर. कुणासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. पाकिस्तानला पैसे मिळवू दिले तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्याच्यातनं आम्हाला सांगितलं गेलं की थांबा आता. म्हणून हे जे काही सुरू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये खूप आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या मध्ये सुद्धा
आपल्याला आलेली संधी आपण गमावली असं मला वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि त्या दृष्टीनं पृथ्वीराज कोणाचं चव्हाण यांनी मिलन म्हटलंय होत की काही असेल? आमदार हे शरद पवारांचे आमदार सत्तेसाठी आर्थिक झालेले पाहायला मिळतात. मला वाटतं त्यांच्या मिलनाबद्दल आम्ही कशाला बोलावं. ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं, ज्याला योग्य वाटतं त्यांनी ते करावं. असे माननीय शरद पवार साहेबच त्या दिवशी बोललो. आश्चर्य वाटू नये, त्यातच सगळं काय आलं असं मला वाटतं. मराठीला मंजुरी दिलेली आहे मराठी भाषेला, मात्र बोर्डाच्या एक्झाममध्ये आजही ती मराठी भाषा घेतली जात नाहीये. त्या संदर्भात काही शैक्षणिक हो, खरं सांगू का, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाने अंतर्मुख होण्याची पहिली गरज आहे. ती मुलं म्हणजे मला आठवण येते की जेव्हा यांचे प्रवेशासाठी धडपड सुरू असते 10वी नंतर किंवा 12वी नंतर, 5-5 विषय घेऊन येतात आणि आमच्या मंडळाचे 7-7 विषय. यांना ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, त्यांना विस्तृत लेख प्रश्न असतात. ह्या बरेच शिक्षणामध्ये असलेली विषमता, त्याच्या अभ्यासक्रमामध्ये असलेली विषमता आणि पुन्हा त्याच्यामध्ये असलेली जी शिक्षण संस्था कुठे उभ्या आहेत, त्यांच्याकडे एक शिक्षकी शाळा आजही आपल्याकडे सुरू आहेत. अशी जी विषमता आहे ती पहिली मूलतः आपण दूर केली पाहिजे. मराठी भाषा कायद्यानं सक्तीची आहे की त्यांना शिकवावीच लागेल, ती त्यांनी परिषद सुद्धा घेतली पाहिजे असं मला ठाम वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.